नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे सुरमई फ्राय कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे सुरमई घेऊन आलेली आहे। ती मी स्वच्छ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याला आता आपण लिंबू लावून घेऊयात पूर्ण सगळीकडे आणि थोडंसं मीठ टाकूयात। मीठ सगळीकडे चोळून घेऊयात पूर्ण सुरमईला। त्यानंतर आपण पूर्ण मीठ चोळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। ती सुद्धा पूर्ण सुरमईला लावून घ्यायची आहे। पूर्ण लावून घ्या। बघा मी अशी पूर्ण लावून घेतलेली आहे। ती आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात। आपण एक अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी घेऊयात। तर आपण पुढची तयारी करूयात। त्यासाठी मी इथे मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धना जिरा पावडर घेतलेली, थोडं मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं घेतलेलं आहे। हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात। बघा असं पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारचं पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे। हे आपण आता जे मॅरिनेट केलेले फिश आहे त्याला असं लावून घेऊयात। बघा मी असं पूर्ण माशाला लावून घेतलेलं आहे सगळीकडे आणि हे असंच पूर्ण लावलेलं आहे। त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूयात। त्यासाठी इथे मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, रवा घेतलेला 2 चमचा, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मसाला टाकून घेऊयात। फक्त एक कलर चांगला येण्यासाठी थोडंसं मी काश्मीरी लाल मिर्च मसाला टाकून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात। बघा मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेऊयात। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स झालेला आहे। आता आपण एक पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण आता एक पीस घेऊयात आणि ते पूर्ण माशाला लावून घेऊयात। रवा आणि तांदळाचं पीठ पूर्ण कोट करून घेऊयात। बघा मी कशा प्रकारे कोट करून घेतलेला आहे। पूर्ण कोट झालेला आहे त्याला। असं एक करून सगळ्या माशाला लावून घ्यायचं आणि मग आता आपण पुढची प्रोसेस करूया। त्यासाठी मी एक तवा तापत ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। 1-1.5 चम्मच तेल टाकून घ्यायचं जसं लागेल तसं आणि त्यानंतर तेल थोडं गरम झालं की मग आपण त्यामध्ये लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकूयात। गरम झाल्यानंतर बघा मी असं टाकून घेतलेलं आहे। लसूण थोडं करचळलं, पूर्ण करचळून द्यायचं आणि मग थोडं करचळल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं। पूर्ण अशी टाकून मग ते कढीपत्त्याची पानांना सुद्धा करचवून द्यायचं, हलवून घ्यायचं थोडं, म्हणजे पूर्ण त्याचं फ्लेवर त्यामध्ये उतरून जातं। पूर्ण हलवून घेतलेलं आहे। हलवून घेतल्यानंतर पूर्ण तुम्हाला बघा तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। बघा आता हे झालेलं आहे। आता आपण एक मासा जो आहे तो त्यामध्ये टाकून घेऊयात। पूर्ण झटकून घ्यायचं आणि थोडंफार आणि मग एक फिश जो आहे तो पूर्ण तव्यावरती ठेवून द्यायचं। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असं मी एक करून सगळं ठेवून दिलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आता पूर्ण एक करून सगळेच ठेवून दिलेले आहेत। आता आपण असंच ते शिजण्यासाठी ठेवून देऊयात आणि मंद गॅसवर ठेवलेलं आहे आपण। एक 5-10 मिनिटं तसंच झाल्यानंतर आपण त्यांना पलटी करून घेऊयात। 5 मिनिटं झालेले आहेत तर आपण दुसऱ्या साईडने पण शिजण्यासाठी ठेवून देऊयात, पलटी करून घेऊयात। बघा मी पूर्ण पलटी करून घेतलेलं आहे। एक करून तुम्ही बघू शकता मी पलटी करून घेतलेलं आहे आणि खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं। खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की असं करून बघा, खूप छान पद्धतीने होतं ते। असं आपण 1-2दा पलटी करून घेतलं ना की छान पद्धतीने पूर्ण शिजून जातं आणि पूर्ण कुरकुरीत होऊन जातं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण फ्राय झालेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। बघा मी आता इथे पूर्ण तुम्ही बघू शकता कोथिंबीर पूर्ण त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे आणि थोडं एकदा हलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली फिश थाळी तयार झालेली आहे आणि सुरमई फ्राय। थँक्यू।